काल आपण वेपर फेज कंपोजिशन पर्यंत बघितलं. हम्म? आज आपण आयडियल सोल्युशन नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय ते बघूया. काल आपण रॉल्स लॉ बघितला. पार्शियल हो. वेपर प्रेशर ऑफ एनी volatile liquid is equal to the vapor pressure of that pure liquid into its mole fraction. That is P1 is equal to P01 into X1, where P1 is the partial vapor pressure of the liquid in mixture means its contribution. P01 is its vapor pressure if it's alone, the pure substance, and X1 is the mole fraction of that particular component in the given mixture किंवा solution. आता इथे आपण काल जेव्हा नुसतं रॉल्स लॉ बघितला होता तेव्हा ते दोन्ही कंपोनंटला असं काही स्पेसिफाय केलं नव्हतं की हे एक सॉल्व्हंट आहे एक सोल्यूट आहे. पण आता आपण इथून पुढे जेव्हा सगळे हे बघणार आहोत तेव्हा एक सॉल्व्हंट आणि एक सोल्युशन असं एक सॉल्व्हंट आणि एक सोल्यूट असं बायनरी सोल्युशन ऑलवेज आपण कन्सिडर करणार आहोत. आता आयडियल सोल्युशन आर दोज सोल्युशन्स which obey Raoult's law over entire range of concentration. म्हणजे त्यासाठी डायल्यूट सोल्युशनच पाहिजे किंवा पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन पाहिजे असं काही नाहीये. फॉर देम डेल्टा एच मिक्सिंग इज झिरो. डेल्टा एच मिक्सिंग इज झिरो म्हणजे काय? The heat is not absorbed, neither absorbed nor given out when they are mixed together. Suppose A and B components are mixed together, A and B liquids are mixed together, or A and B, one solute and one solvent is mixed together, then they will not give any heat or they will not absorb any heat. So enthalpy change is zero. आता enthalpy वगैरे हे शब्द आता तुला माहिती नाही आहेत, ते आपण थर्मोडायनामिक्स मध्ये लर्न करणार आहोत. सो फक्त लक्षात ठेवायचं की enthalpy of mixing is zero, तर delta H mixing is zero. Delta stands for change. म्हणजे इनिशियल त्यांची जी एन्थाल्पी होती, एकाची H1 दुसऱ्याची H2 मिळून जी H एन्थाल्पी होती विल रिमेन सेम आफ्टर मिक्सिंग. तोच काही चेंज होणार नाही. डेल्टा व्ही इज ऑल्सो झिरो. आता डेल्टा व्ही इज ऑल्सो झिरो म्हणजे काय? तर त्यांचा मिक्सिंगच्या आधीचा इंडिव्हिज्युअल जो व्हॉल्यूम होता, समजा V1 असेल एकाचा V2 असेल आणि त्याचा टोटल व्हॉल्यूम जर V असेल V1 प्लस V2, तर आफ्टर मिक्सिंग ऑल्सो द व्हॉल्यूम विल रिमेन सेम V, म्हणजे व्हॉल्यूम चेंज होणार नाही. आता तू म्हणशील की 10 ml मध्ये समजा 20 ml सोल्युशन ऍड केलं तर त्याचा व्हॉल्यूम ऑब्व्हियसली 30 ml होणार ना. पण हो. दॅट इज ट्रू ओनली फॉर आयडियल सोल्युशन. नॉन आयडियल सोल्युशन साठी हे ट्रू नाही. कारण का? तर एखादं जे कंपोनंट आहे त्याच्या व्हॉइड्स मध्ये दुसऱ्या कंपोनंटचे मॉलिक्युल्स जर गेले तर त्याचा व्हॉल्यूम कमी होतो. हे आयडियल सोल्युशनच्या बाबतीत होत नाही, म्हणून त्यांना आयडियल सोल्युशन म्हणतात. पण अदरवाईज नॉन आयडियल सोल्युशन साठी जर आपण 10 ml 10 ml मिक्स केले दोन वेगवेगळे कंपोनंट किंवा वेगवेगळे लिक्विड, तर त्यांचा जो टोटल व्हॉल्यूम आहे दॅट मे नॉट बी 20 ml, विल बी लेस दॅन 20 ml. सो डेल्टा व्ही मिक्सचर इज समथिंग, काहीतरी म्हणजे चेंज असतो त्याच्यामध्ये. पण आयडियल सोल्युशन साठी डेल्टा व्ही मिक्सचर इज झिरो. म्हणजे इंडिव्हिज्युअल जर आपण 10 ml घेतले असतील तर त्यांचं फायनल व्हॉल्यूम आफ्टर मिक्सिंग इज ऑल्सो 20 ml. हे आयडियल सोल्युशन साठी. नॉन आयडियल सोल्युशन साठी असं नसतं. आता काय मी तुला म्हटलं की इकडे जेव्हा आपण एखादं सोल्यूट एखाद्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो किंवा एक कंपोनंट दुसऱ्या कंपोनंट मध्ये मिक्स करतो, तेव्हा त्यांच्यातले जे इंटरॅक्शन आहेत, म्हणजे सॉल्व्हंट सोल्यूट मधले इंटरॅक्शन, सोल्यूट सोल्यूट मधले इंटरॅक्शन किंवा सॉल्व्हंट सॉल्व्हंट मधले इंटरॅक्शन, जसे की आपण NaCl साठी काल बघितले होते है ना. NaCl मधलं डायपोल आयन डायपोल इंटरॅक्शन, नंतर वॉटर मधले इंटरॅक्शन आणि NaCl आणि वॉटर मधले इंटरॅक्शन हे कम्पेरेबल होते. आणि म्हणून म्हणजे आपण ज्या नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट हा पार्ट बघितला होता सोल्युबिलिटीवर इफेक्ट करणारा, त्याच्यात तुला मी सांगितलं होतं की हे जे इंटरॅक्शन्स आहेत ते इंटरॅक्शन्स हे नेहमी कम्पेरेबल असतात आयडियल सोल्युशनसाठी. म्हणजे सॉल्व्हंट सोल्यूटचं इंटरॅक्शन ची जी काय व्हॅल्यू आहे, सेम व्हॅल्यू सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन किंवा सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शनची पण असते, आणि त्यामुळे ते इझिली मिक्स होतात एकमेकाच्यात. आता जर सॉलिड आपण लिक्विड मध्ये मिक्स केलं ना तर त्याला नेहमी डिझॉल्व्ह होतं असं आपण म्हणतो, सोल्युबल असं म्हणतो. आणि हो. जर लिक्विड लिक्विड मध्ये मिक्स केलं आपण त्याला मिक्सिबल असं म्हणतो. त्याचा वर्ड वेगळा आहे मिक्सिबल. सो दीज इंटरॅक्शन्स आर comparable or similar of similar value in ideal solution. The vapor pressure of ideal solution always lies between vapor pressure of the pure components. हे आपण त्या ग्राफ मध्ये बघू नंतर. सो ही जी आहे ती आयडियल सोल्युशनची
कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे त्यांचा डेल्टा एच मिक्सिंग, एन्थाल्पी चेंज 0 असतो, व्हॉल्यूम चेंज 0 असतो, की ह्याला म्हणतात व्हॉल्यूम करेक्शन, ह्याला म्हणतात एन्थाल्पी चेंज, एन्थाल्पी करेक्शन, ह्याला म्हणतात व्हॉल्यूम करेक्शन. व्हॉल्यूम करेक्शन ऑलवेज 0 असतं, एन्थाल्पी चेंज 0 असतो. आयडियल सोल्युशन मधले जी इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स असतात त्या कंपेरेबल असतात, म्हणजे सोल्यूट सोल्यूट, सॉल्व्हंट सॉल्व्हंट आणि सोल्यूट सॉल्व्हंटच्या. आणि त्यांचं वेपर प्रेशर असतं, ते वेपर प्रेशर नेहमी प्युअर कॉम्पोनंट च्या एवढं असतं, साधारण प्युअर कॉम्पोनंटच्या, दोन प्युअर कॉम्पोनंटच्या मध्ये लाय करतं. आणि दे ओबे रॉल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. It is important to understand that perfectly ideal solutions are uncommon. जसे perfectly ideal gases are uncommon. And solutions such as benzene plus toluene behave nearly ideal. आता हे आपण त्याला म्हणताना आयडियल सोल्युशन म्हणतो, पण ते पण बिहेव नियरली आयडियल. आता ओळखायचं कसं की एखादं सोल्युशन आयडियल आहे की नाही? ऑफकोर्स ही जी कॅरेक्टरिस्टिक त्यांनी दिलेली असतील तर ती फॉलो करत असेल तर आयडियल आहे. पण जर कॅरेक्टरिस्टिक पण दिली नसतील, नुसतं नाव दिलं असेल, तर कसं ओळखायचं नावावरनं? आता तू बेन्झिन आणि टोल्यून जर बघितलंस तर बेन्झिन म्हणजे काय? एक बेन्झिन रिंग C6H6, आणि टोल्यून म्हणजे काय? CH3 त्याला लागलं असेल तर म्हणजे मिथाइल बेन्झीन. मग हे दोन्ही काय आहेत? हे दोन्ही अरोमॅटिक हायड्रोकार्बन आहेत, बरोबर? म्हणजे त्यांचा जो फंक्शनल ग्रुप आहे, अर्थात हायड्रोकार्बनला फंक्शनल ग्रुप नसतो, पण तरी अरोमॅटिक हायड्रोकार्बनचं एक नेचर असतं ना वेगळं, तर त्या दोघांचं नेचर सेम आहे, दोघंही अरोमॅटिक हायड्रोकार्बन आहेत. मग क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन हे पण दोन्ही हॅलो अरीन आहेत. असे जे सेम फंक्शनल ग्रुप असलेले दोन कंपोनंट जर मिक्स करून सोल्युशन बनत असेल तर ते बरेच वेळेला आयडियल सोल्युशन असतं. म्हणजे जर समजा तुला लिस्ट दिली ते 4 सोल्युशनची आणि म्हणजे मिक्सचरची, आणि तुला सांगितलं की विच वन ऑफ द मिक्सचर इज आयडियल, तर त्याच्यामध्ये ज्यांचा कंपोनंट ज्यांचा आयदर हे सेम आहे, कॅरेक्टरिस्टिक सेम आहेत, किंवा ज्यांचा फंक्शनल ग्रुप सेम आहे, असे जे दोन कंपोनंट सोल्युशन फॉर्म करतात ते सोल्युशन जनरली आयडियल सोल्युशन असतं. हे एक आपल्याला समजण्यासाठी म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक. आता नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय? द सोल्युशन डू नॉट ओबे रॉल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. काय पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन रेंज मध्येच ते फक्त रॉल्स लॉला ओबे करतात. द वेपर प्रेशर्स ऑफ दिस सोल्युशन्स कॅन बी हायर ऑर लोअर दॅन दॅट ऑफ द प्युअर कॉम्पोनंट. हे मगाशी होतं ना की वेपर प्रेशर लाईज बिटवीन, ऑलवेज लाईज बिटवीन प्युअर कॉम्पोनंट. तसं हे इथे नाही, इथे आयदर लोअर असतं किंवा हायर असतं. मग लोअर कधी असतं, हायर कधी असतं, ते आता आपण बघूया. डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ. दिस सोल्युशन शो टू टाइप्स ऑफ डेव्हिएशन. आता हे जे ना हायर किंवा लोअर म्हटलं, त्यातलं एक आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ. पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय? त्या सोल्युशनचं जे वेपर प्रेशर असतं ते थिअरॉटिकल वेपर प्रेशरपेक्षा जास्त असतं. आता इथे जर आपण बघितलं तर तू तुझ्या आता पुस्तकात डायग्राम बघ आणि मी सांगते ते ऐक, म्हणजे तुला कळेल. आता ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन कोणाकोणामध्ये असतं? द सोल्युशन्स which is in which solute solvent intermolecular interactions are weaker than those of solute solute interaction and solvent solvent interaction. म्हणजे ते जे दोन सोल्यूट मॉलिक्यूल असतात त्यांना एकमेकाबरोबर फ्रेंडशिप करायला आवडतं, किंवा सॉल्व्हंट मॉलिक्यूलला पण एकमेकाबरोबर फ्रेंडशिप करायला आवडतं, पण सोल्यूट अँड सॉल्व्हंटला फ्रेंडशिप करायला नाही आवडत, किंवा त्यांच्यातला जो बॉन्ड असतो किंवा इंटरॅक्शन असतं ते वीकर असतं. कशापेक्षा? इंडिव्हिज्युअल सोल्यूट सोल्यूट पेक्षा किंवा सॉल्व्हंट सॉल्व्हंट पेक्षा. असं जर असेल तर त्यांचं वेपर प्रेशर कसं असतं? द वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स आर हायर दॅन दोज ऑफ द प्युअर कॉम्पोनंट. द सोल्युशन्स ऑफ एक्झाम्पल आपण नंतर बघू, आता आधी डायग्राम बघू. तर तुला मी इथे डायग्राम दाखवते, आता तू स्क्रीनवर बघ. आता हा जो डायग्राम आहे हा ग्राफ आहे वेपर प्रेशर अगेन्स्ट मोल फ्रॅक्शन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ. आता इथे बघितलं तर हे डॉट डॉट डॉटने दाखवलंय ना, ते आयडियल आहे. आयडियल जर असतं तर कसं असतं वेपर प्रेशर चेंज तर असं असतं. पण आता हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे बघ, हे हे जे प्युअर कॉम्पोनंट आहे त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे अप्पर साईडला तो कर्व आहे कुठल्याही याच्या. हे हे हा पण जर ग्राफ बघितला असेल तर अप्पर साईडला कर्व आहे. हा जर ग्राफ बघितला, डॉटेड लाईन हे ओरिजिनल आहेत आणि म्हणजे आयडियल सोल्युशनसाठी आहेत, आणि ज्या सॉलिड लाईन आहेत किंवा सॉलिड कर्व आहेत ते प्रॅक्टिकली ऑब्झर्व जे वेपर प्रेशर आहे त्याचं आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज
पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द रॉल्स लॉ. डॉटेड लाईन पेक्षा सगळे कर्व्ह आहेत ते अपर साईडला आहेत म्हणून त्याला म्हणतात पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन कधी असतं जेव्हा सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आर वीकर दॅन दोज ऑफ सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट. म्हणजे सोल्यूट जेव्हा आपण सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा ते त्याला सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होण्यात इंटरेस्ट नसतो, त्याला सोल्यूट पार्टिकल बरोबर राहण्यातच इंटरेस्ट असतो. किंवा सॉल्व्हंटला पण सोल्यूटला डिझॉल्व्ह करून घेण्यात इंटरेस्ट नसतो, तर त्याला आपल्या सॉल्व्हंट फ्रेंड बरोबरच राहण्यात इंटरेस्ट असतो. असं जेव्हा असतं तेव्हा पॉझिटिव्ह डेव्हिएशन होतं. याची एक्झाम्पल कुठली आहेत? आता पुस्तकातली जी एक्झाम्पल आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतील पॉझिटिव्ह डेव्हिएशनसाठी. इथेनॉल अँड ॲसिटोन, कार्बन डायसल्फाइड आणि ॲसिटोन, दे शो पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द रॉल्स लॉ. आता इथे तू बघितलं इथेनॉल आणि ॲसिटोन, एक आहे अल्कोहोल एक आहे कीटोन. सो हे काय एका याचे नाही आहेत, एका फंक्शनल ग्रुपचे. या कार्बन डायसल्फाइड आणि ॲसिटोन हे पण काय एका फंक्शनल ग्रुपचे नाही आहेत. सो वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपचे आहेत, त्यामुळे ते आयडियल सोल्युशन फॉर्म करत नाहीत आणि दे शो पॉझिटिव्ह डेव्हिएशन. हे झालं पॉझिटिव्ह डेव्हिएशन. तर निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय की जिकडे सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन इज हॅव्हिंग मोर व्हॅल्यू दॅन द सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. हे जे ह्या स्ट्रॉंगर असतात सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधल्या, म्हणजे सोल्यूट इज इगर टू गेट डिझॉल्व्ड इन द सॉल्व्हंट और सॉल्व्हंट इज इगर टू डिझॉल्व द सोल्यूट विच इज ॲडेड इन टू इट. म्हणजे त्याला स्वतःच्या फ्रेंड्स बरोबर फ्रेंडशिप करण्यापेक्षा सोल्यूट बरोबर फ्रेंडशिप करायला आवडते, किंवा सोल्यूटला पण सोल्यूट सोल्यूट बरोबर फ्रेंडशिप करण्यापेक्षा सॉल्व्हंट बरोबर फ्रेंडशिप करायला आवडते. असं जे इंटरॅक्शन जेव्हा इंटरॅक्शन असतात की अशी जे सोल्युशन्स फॉर्म करतात दे शो निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ. आणि इथे जर तू बघितलं तर डॉटेड लाईनच्या सगळे खाली कर्व आहेत त्याचे, वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व किंवा वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन हे जे कर्व आहेत, मगाशी कसं होते सगळे असे अप्पर साईडला कर्व होते, आता सगळे लोअर साईडला कर्व आहेत. म्हणजे वेपर प्रेशर जे आहे सोल्युशनचं ते P इज इक्वल टू P1 प्लस P2 एक्झॅक्टली नाही आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे. किंवा हे पण जो रॉल्स लॉ जो आहे आपला P1 इज इक्वल टू P01 x1, तर तो P01 x1 पेक्षा त्याचं वेपर प्रेशर हे कमी आहे. जेव्हा सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आर हॅव्हिंग ग्रेटर व्हॅल्यू दॅन सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन, तेव्हा असं निगेटिव्ह डेव्हिएशन होतं रॉल्स लॉ, ओरिजिनल रॉल्स लॉच्या कर्वपेक्षा किंवा ग्राफपेक्षा. मग याची एक्झाम्पल कुठली आहेत? तर ह्याची एक्झाम्पल आहेत फिनॉल आणि ॲनिलीन. फिनॉल म्हणजे बेन्झिनला OH आपण बघितलं आता, आणि ॲनिलीन म्हणजे बेन्झिनला NH2 हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि दुसरं एक्झाम्पल आहे त्याचं क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोन. क्लोरोफॉर्म हा CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोन. हे जर सगळे बघितलेस तर फिनॉल हा आहे अल्कोहोल कॅटेगरीतला, हा आहे अमाइन कॅटेगरीतला, म्हणजे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड, इथे ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड आहे. तर त्यांचं नेचर एकदम डिफरंट आहे. हे इथे काय CHCl3 म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे आणि हा आहे कीटोन. सो त्यांचं ते आयडियल सोल्युशन फॉर्मच करू शकत नाही. अशी जी कंपोनंट्स आहेत दे फॉर्म नॉन आयडियल सोल्युशन. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की फिनॉल आणि अमाइन ह्यांच्यात फिनॉलला बॉन्ड फॉर्म करण्यापेक्षा किंवा अमाइनला बॉन्ड फॉर्म करण्यापेक्षा, म्हणजे फिजिकल OH फिनॉल आणि NH2 ला त्यांना एकमेकांमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते जास्त आहे. किंवा क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोनमध्ये पण सेम थिंग आहे. अशी जे सोल्युशन असतात ते निगेटिव्ह डेव्हिएशन शो करतात फ्रॉम रॉल्स लॉ. आणि म्हणून त्यांचं वेपर प्रेशरची जी कर्व असते ती ऑलवेज ॲट द लोअर साईड टू द ओरिजिनल. डॉटेड आहे ती नेहमी ओरिजिनल आहे. येत्या लक्षात. सो याचे एक्झाम्पल विचारू शकतात किंवा काय विचारू शकतात, विच शो निगेटिव्ह बिहेवियर, विच शो पॉझिटिव्ह बिहेवियर. तर ज्यांच्यात सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन वीकर असते ते पॉझिटिव्ह बिहेवियर शो करतात, आणि सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ज्याच्यात स्ट्रॉंगर असते ते निगेटिव्ह हे शो करतात. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण ते 4 असं सेंटेन्स देऊन किंवा 4 ऑप्शन देऊन ते विचारू शकतात. आता आपल्याला मेन इम्पॉर्टंट पार्ट या चॅप्टरचा बघायचा आहे, दॅट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आता इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मधला फरक माहितीये का? नाही. हां, बरं. 10th मध्ये किंवा 9th मध्ये असा कुठला तुम्हाला एक्सपेरिमेंट होता का की
ज्याच्यामध्ये पण पुस्तकात असेल, मे बी प्रॅक्टिकली केला नसेल, पण एक असा कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये एक सोल्युशन घेतलं, नंतर त्याच्यामध्ये असे इलेक्ट्रोड डीप केले आणि नंतर सर्किट कंप्लीट करून त्या सर्किटमध्ये एक बल्ब लावला, तर तो बल्ब ग्लो होतो काही काही सोल्युशन मध्ये, काही काही सोल्युशन मध्ये नाही होत. असं होतं का? असं एक्सपेरिमेंट कधी ऐकलायस का? नाही. नाही ना. बरं, ठीक आहे. असे जे सोल्युशन्स आहेत, काही सोल्युशन्स दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर aqueous सोल्युशन किंवा फ्यूज स्टेट, त्यांना म्हणतात इलेक्ट्रोलाइट. आणि जे विच डोंट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द aqueous सोल्युशन और इन देअर फ्यूज स्टेट किंवा मोल्टन स्टेट, दे आर कॉल्ड एज नॉन इलेक्ट्रोलाइट. मग इलेक्ट्रोलाइट जे आहेत ते का कंडक्ट करतात करंट? इफ दे आर molten or if they are in the form of their aqueous solution, they get separated into ions. जसं की NaCl. NaCl ला नुसतं NaCl मधनं इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही, पण जर NaCl ला मेल्ट केलं किंवा NaCl ला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होईल. पण जर शुगर सोल्युशन घेतलं तर शुगर सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही. या दोघांमध्ये फरक काय? तर शुगर वेन डिझॉल्व्ड इन वॉटर रिमेन्स इन शुगर मोलेक्यूल ओनली. त्याचे आयन सेपरेट होत नाहीत. म्हणजे समजा शुगर डिझॉल्व्ह केली तर C12H22O11, C12H22O11 असेच, म्हणजे सुक्रोजचे मोलेक्युलच्याच फॉर्ममध्ये राहतं. हो. पण whereas NaCl ला जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं किंवा मेल्ट केलं तर इट विल फॉर्म Na+Cl-, Na+Cl-. Individual molecule will get split into Na+ and Cl-, हम्म. because the bond in them is ionic bond, and after melting or after dissolving in water it gets separated into its ion. म्हणजे त्याचं dissociation होतं into ions, and ions carry current, therefore they are having ability to carry the current. जसं की आपण मेटलमध्ये बघितलं, फ्री इलेक्ट्रॉन्स, कोणीतरी कॅरियर पाहिजे ना करंट कॅरी करायला. कॅरियर बरोबर. नसेल तर कसं काय कॅरी करणार? मग NaCl मध्ये किंवा NaCl सिमिलर जे सगळे आयनिक कंपाऊंड आहेत, व्हेन डिझॉल्व्ड इन, आणि आता आपण ह्याच्यात पण बघितलं ना, जे आपण क्रिस्टलाइन सबस्टन्सचे टाईप बघितले, त्याच्यामध्ये आयन्स ज्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज दे आर हॅव्हिंग आयन्स इन देम विच आर हॅव्हिंग ॲबिलिटी टू कॅरी द करंट. म्हणून ते NaCl वगैरे जे आपण बघितले ते NaCl, KCl, सोडियम सल्फेट, अशी बरीच एक्झाम्पल आहेत आयनिक कंपाऊंडची. सो दे आर इलेक्ट्रोलाइट. आणि मग हे शुगर किंवा ग्लुकोज, शुगर आणि ग्लुकोज मध्ये फरक आहे. शुगर इज सुक्रोज, आपण जी खातो ती, हा सुक्रोज म्हणजे C12H22O11, आणि हा. जी ह्याच्यात देतात सोल्युशन, सलाईन सोल्युशन मध्ये, ती ग्लुकोज असते. डेक्स्ट्रोज मध्ये C6H12O6 हो. आणि युरिया, असे 3 इम्पॉर्टंट आपल्याला आता आपल्या या सगळ्या डिस्कशन मध्ये येणार आहेत ते 3 इम्पॉर्टंट नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत. शुगर आहे, नंतर ग्लुकोज आहे, आणि युरिया आहे. हे 3 शब्द बरेच वेळेला येतील. ते हा. ते ते नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत, म्हणजे दे डोंट हॅव आयन्स, separated ions in them, and therefore they don't conduct electricity. असे जे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहेत त्याच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याला या सगळ्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी लर्न करायच्या. आता या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी का लर्न करायच्या? तर एखादं कंपाऊंड जेव्हा नवीनच कंपाऊंड एखादं सापडलेलं असतं केमिस्टला आणि त्याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नसते, म्हणजे अगदी ABCD पासून त्या कंपाऊंडचा सगळा त्याला अभ्यास करायचा असतो, त्याचं नाव शोधायचं असतं, त्याचं स्ट्रक्चर शोधायचं असतं, हम्म. असं सगळं त्याचा जेव्हा केमिस्टला त्याचा अभ्यास करायचा असतो तेव्हा इम्पॉर्टंट काम काय असतं? त्याचं मोलार मास फाइंड आउट करणं. फॉर्म्युला मिळाला तर मोलार मास आपण इझिली फाइंड आउट करू शकतो ॲटॉमिक मास ऍड करून, पण त्याला फॉर्म्युलाच माहिती नाहीये, त्याचं स्ट्रक्चर माहिती नाहीये. ही जी प्रोसेस असते ना सगळी स्ट्रक्चर फाइंड आउट करायची, त्याला स्ट्रक्चरल इल्युसिडेशन असं म्हणतात. आणि हे करताना इम्पॉर्टंट पहिली गोष्ट असते म्हणजे त्याचं नेचर कसं आहे, क्रिस्टलाइन आहे काय अमॉर्फस आहे, कलर कसा आहे त्याचा, हे सगळं प्रायमरी त्याच्या टेस्ट असतातच. वॉटर सोल्युबल आहे का इनसोल्युबल आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, लिक्विड असेल तर बॉइलिंग पॉईंट किती आहे, ह्या सगळ्या टेस्ट बरोबर मोलार मास फाइंड आउट करणे ही सर्वात इम्पॉर्टंट टेस्ट असते. आणि मग मोलार मास फाइंड आउट केलं की मग बऱ्याचशा गोष्टी नंतर त्याच्या स्ट्रक्चरच्या रिस्पेक्टमध्ये आपल्याला कळू शकतात.
मग हे मोलार मास फाइंड आउट करण्यासाठी त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपल्याला उपयोगी पडते. मग जर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला माहिती असतील तर आपण त्याच्यावर त्याचं मोलार मास फाइंड आउट करू शकतो. म्हणून कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी लर्न करणं इम्पॉर्टंट आहे. आता व्हॉट आर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज? तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज depend upon the number of solute particles and not on their nature. So such properties are called as colligative properties. जरा एकच मिनिट. Hello. The physical properties of solution which depend upon the number of solute particles in the solution and not on their nature are called as colligative properties. म्हणजे समजा दोन सोल्युशन तुला वेगवेगळी दिलेली आहेत, ए आणि बी सोल्युशन आहेत, तर त्या ए सोल्युशन मध्ये एका पर्टिक्युलर सोल्यूटचे 100 पार्टिकल्स आहेत आणि बी सोल्युशन मध्ये दुसऱ्या पर्टिक्युलर सोल्यूटचे 100 पार्टिकल्स आहेत. but if number of particles are same in both the solutions and though the solutes are different then their colligative property will have same value. म्हणजे समजा एका सोल्युशन मध्ये तुझ्याकडे 100 काय म्हणू आपण त्याला, काहीतरी त्याचं कॉन्सन्ट्रेशन सेम, एखादं समजा एम कॉन्सन्ट्रेशन आहे, तर एम कॉन्सन्ट्रेशनचं समजा शुगर सोल्युशन दिलंय आणि दुसरं जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये त्याच सेम कॉन्सन्ट्रेशनचं तुला युरिया सोल्युशन दिलंय. तर आता युरिया आणि शुगर हे एकमेकांपासून किती वेगवेगळे सबस्टन्स आहेत, त्यांचं एकदम नेचर वेगळं आहे दोघांचंही, पण ॲज बोथ आर हॅव्हिंग सेम कॉन्सन्ट्रेशन their colligative property values will be same. ही स्पेशालिटी आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची. म्हणजे त्याचं नेचर जरी वेगळं असलं तरी कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. दॅट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत ते. हा, नॉन इलेक्ट्रोलाइट साठी हे आपण बघतोय सध्या, मग आपल्याला इलेक्ट्रोलाइट साठी पण बघायचं आहे. पण आता सध्या आपण फक्त नॉन इलेक्ट्रोलाइट साठीच बघतोय, युरिया सोल्युशन किंवा शुगर सोल्युशन किंवा ग्लुकोज सोल्युशन यांच्यासाठी. तर त्यांचं जर कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, म्हणजे आयदर मोलारिटी सेम असेल किंवा मोलॅलिटी सेम असेल किंवा मोल फ्रॅक्शन सेम असेल, जर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर त्यांची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू पण सेम येते. माझ्या कुठल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत, कारण ह्याच्यावर पण प्रश्न विचारतात. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर त्या नुसते शब्दांवर पण एक मार्काचा प्रश्न आहे. त्या कुठल्या प्रॉपर्टी आहेत? वेपर प्रेशर लोअरिंग इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. नुसतं वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. वेपर प्रेशर लोअरिंग इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. नुसता बॉइलिंग पॉइंट इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. freezing point depression is a colligative property. Only freezing point is not a colligative property. And osmotic pressure alone is a colligative property. Osmotic pressure मध्ये काही lowering, elevation, depression काही नसतं. आणि ऑस्मोटिक प्रेशर ही बेस्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे मोलार मास फाइंड आउट करण्यासाठी. ते का, ते आपण जेव्हा ऑस्मोटिक प्रेशर लर्न करू तेव्हा बघू. पण ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये वेपर प्रेशर लोअरिंग ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन लोअरिंग म्हणजे कमी होणे, एलिव्हेशन म्हणजे हाय वाढणे, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजे अगेन कमी होणे, आणि सिंपल ऑस्मोटिक प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो असा पण प्रश्न विचारू शकतात. तर ते अगदी सोप्याला पण आपल्याला 1 मार्क मिळू शकतो. बरं, इथून पुढे आपण ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक असं कन्सिडर करायचं आहे की सगळी जी सोल्युशन्स आहेत ती नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहेत
म्हणजे त्यांच्यामध्ये आयन सेपरेट होत नाहीयेत. हम्म. They are dilute solution having concentration 0.2 molar or less than that. म्हणजे फक्त डायल्यूट सोल्युशन साठी 0.2 मोलार आणि त्याच्यापेक्षा कमी कॉन्सन्ट्रेटेड असलेले सोल्युशन आणि सगळे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन साठी सध्या आपण आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सगळ्या डिस्कस करणार आहोत. मग ह्या हा. सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नॉन इलेक्ट्रोलाइट साठी डिस्कस केल्यानंतर त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पुढचा जो पॉइंट असेल आपला त्याच्यामध्ये टॉपिकमध्ये आपण इलेक्ट्रोलाइट साठी पण कशा असतात प्रॉपर्टी ते पण बघणार आहोत. पण सध्या आपण नॉन इलेक्ट्रोलाइट. आता येस. मी काल तुला वेपर प्रेशर सांगितलं रॉड्सला सांगितलं तेव्हा की हो. एखादं लिक्विड असेल ते आपण ओपन ठेवलं तर इट विल गो इन टू द वेपर फेज. पण त्या येस. लिक्विडला आपण झाकलं तर ते वेपर फेज मधले मोलिक्यूल विल ट्राय टू गो इन टू द लिक्विड फेज and both the reactions of evaporation and condensation will go on simultaneously. When rates of both the reactions, evaporation and condensation will be same, then we say equilibrium is attained. And at such equilibrium, the pressure exerted by vapors of the liquid on the surface of the liquid is called as vapor pressure. मग आता इथे lowering of vapor pressure का होतं तर त्यासाठी आपण एक डायग्राम बघू म्हणजे तुझ्या लक्षात येईल. हा एक कंटेनर आहे ह्याच्यामध्ये एक प्युअर सॉल्व्हंट घेतलाय आपण व्होलाटाईल सॉल्व्हंट. हा व्होलाटाईल म्हणजे काय बॉइलिंग पॉइंट 100 डिग्रीच्या कमी कमी. बरोबर म्हणजे इझिली लेस. इव्हॅपोरेटेड. हा आणि इथे एक आपण हे घेतलंय लिक्विड घेतलंय त्याच्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलाय. नॉन व्होलाटाईल म्हणजे काय बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री पेक्षा जास्त असतो. येस बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री पेक्षा जास्त. मग आता ह्याला जर आपण कंपॅरिझन केलं तर या प्युअर सॉल्व्हंट जो आहे त्या प्युअर सॉल्व्हंटच्या सरफेस वरती आपल्याला सगळे व्होलाटाईल जे पार्टिकल्स आहेत तेच दिसतील हो. बरोबर. आणि हे ज्याच्यात आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट घातलाय त्याचं जे सरफेस आहे त्याच्यामध्ये काही काही नॉन व्होलाटाईल पण दिसतील पार्टिकल येस. बरोबर. मग हो. ह्याच्यावर समजा आपण झाकण ठेवलं तर ह्याच्यातले जे व्होलाटाईल आहेत ते इझिली इव्हॅपोरेट होतील आणि वेपर फेज मध्ये जातील. ह्याच्यामध्ये पण जे व्होलाटाईल आहेत ते इझिली इव्हॅपोरेट होऊन वेपर फेज मध्ये जातील. पण असे काही अडियल बसलेले असतील इकडे की ज्यांना जायचंच नाहीये वेपर फेज मध्ये बिकॉज दे आर नॉन. नॉन व्होलाटाईल. मग नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ this liquid in vapor phase in first case and number of particles of liquid in vapor phase in second case काय फरक असेल पहिल्या फेज मध्ये जास्त असेल. जास्त असेल दुसऱ्या फेज मध्ये कमी असेल. कारण का इथे कमी. बसले की त्यांना जायचं नाहीये सरफेसवर त्यामुळे खालचे जे मोलिक्यूल आहेत बल्क मधले ते पण वरती येऊ शकत नाहीत कारण हे जागा अडवून बसले हो. जात पण नाहीत वेपर फेज मध्ये आणि खाली पण जात नाहीत जागा अडवून बसलेत तिकडे. सो नंबर ऑफ पार्टिकल्स इन सेकंड केस विल बी लेस. मग इक्विलिब्रियम जेव्हा अटेंड होतो तेव्हा पण नंबर ऑफ पार्टिकल्स इन सेकंड फेज विल बी लेस. येस. So the pressure exerted by them on the surface of the liquid will also be less. That is called as lowering of vapor pressure. येत्या लक्षात हो. तो म्हणजे फर्स्ट जे प्युअर सॉल्व्हंट असताना जे वेपर प्रेशर होतं
सेम टेम्परेचरला जेव्हा आपण नॉन हे व्होलाटाईल सोल्यूट त्याच्यामध्ये ऍड करू तेव्हा वेपर प्रेशर कमी होईल बिकॉज द नंबर ऑफ पार्टिकल्स इन द वेपर फेज विल बी लेस सो प्रेशर एक्झर्टेड बाय देम ऑल्सो विल बी लेस. दिस इज कॉल्ड ॲज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि हे कशामुळे झालं? ॲडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. सो हे सगळ्याचा कल्प्रिट आहे. नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यामुळे हे सगळं होतं. मग हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर होतं म्हणून हे सगळ्या पुढच्या 3 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी होतात. ते कसं रिलेशन आहे ते सांगते नंतर. सो एवढं कळलंय तुला? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हेच सगळं इकडे दिलेलं आहे. हा ते एकदा वाचायचं हा. कारण आपल्याला सगळं वाचायला वेळ नाहीये. हा ते वरती काय हायलाइट केलंय ते हायलाइट कर. हा हा कर. वेपर प्रेशर हा केलं. So if P01 is the vapor pressure of the pure solvent and P1 is the vapor pressure of the solvent above the solution, म्हणजे number of particles कमी होतात ना ते, then P1 is less than P01 because P1 is lowered because of the addition of non-volatile solute and therefore delta P, that is difference between them, P01 म्हणजे pure solvent minus P1 म्हणजे solution vapor pressure. आता solution vapor pressure आहे आपण म्हणजे सोल्युशन मधल्या ऍक्च्युअली सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर आता त्याचा अर्थ आहे पण म्हणताना आपण सोल्युशनचं वेपर प्रेशर असंच म्हणतो. सो P01 minus P1 that is delta P is known as lowering of vapor pressure and is lowering happen due to addition of non volatile electrolyte to the volatile solvent. म्हणजे सोल्युशन जेव्हा तयार केलं तर त्याच्यामध्ये solvent was volatile but the electrolyte was solute was non volatile आणि त्याच्यामुळे त्याचं वेपर प्रेशर हे लो झालं. सो हे मी तुला सगळं तोंडी सांगितलं तेच. आता आपण जो रॉल्स लॉ लिहिला होता किंवा रॉल्स लॉ स्टेट केला होता की वेपर प्रेशर ऑफ any volatile liquid is equal to the vapor pressure of the pure component into its mole fraction in the solution. हे असा रॉल्स लॉ आपण लिहिला होता. तर तो जर आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट असलेल्या सोल्युशन्सला अप्लाय केला तर आपण हे कसं लिहू शकतो? आपल्याला माहिती आहे P1 इज इक्वल टू P01 x1. हे आपण अगदी रॉल्स लॉचं जे पहिलं स्टेटमेंट केलं होतं म्हणजे P1 म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर इज इक्वल टू प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर इंटू त्याचं मोल फ्रॅक्शन. आता ह्याचाच आपण ग्राफ काढला वेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट वर्सेस वेपर प्रेशर ऑफ द मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्व्हंट. तर ह्याच्यामध्ये जेव्हा नॉन व्होलाटाईल सोल्यूट असेल नॉन व्होलाटाईल सोल्यूट नसेल म्हणजे फक्त जेव्हा प्युअर सॉल्व्हंट असेल तेव्हा त्याचं वेपर प्रेशर आणि मग जसं जसं आपण त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करत जाऊ तसं 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 वेपर प्रेशर कसं चेंज होईल हे ह्याचा हा ग्राफ आहे. म्हणजे x इज इक्वल टू 0 असेल आणि x इज इक्वल टू 1 असेल म्हणजे हे प्युअर सॉल्व्हंटचं झालं आणि हे झालं तुझं प्युअर सॉल्व्हंट नसेल तेव्हा. म्हणजे प्युअर सॉल्व्हंट असेल तर इतकं वेपर प्रेशर असतं P01 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट इज सेम. आणि मग जसं जसं त्याचं मोल फ्रॅक्शन कमी 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 होत जाईल तसं तसं त्याचं वेपर प्रेशर कमी कमी होत जाईल. आता त्याचा मोल फ्रॅक्शन कमी का होत जाईल? कारण त्याच्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यामुळे. एकटाच असता तर त्याचा x इज इक्वल टू 1 ला P01 असतं वेपर प्रेशर सोल्युशनचं. पण जर त्याच्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला तर वेपर प्रेशर तसं कमी 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 होत जाईल. सो लक्षात ठेवायचं ऑलवेज वेपर प्रेशर ऑफ द solution having non-volatile solute is less than that of the pure solvent. And त्याच्यात difference आहे that is called as delta P, that is lowering of vapor pressure. आणि ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर ती कशी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे त्यासाठी हे आपलं एक डेरिवेशन आहे. बायनरी सोल्युशनसाठी आपण एक लिहिलं होतं डेरिवेशन P1 इज इक्वल टू P01 मायनस P01 इंटू x2. हे आपण रॉल्स लॉच्या लास्ट जे स्टेटमेंट होतं त्यात हे लिहिलं होतं. आता आपल्याला माहिती आहे की x1 इज इक्वल टू 1 मायनस x2 कारण का x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 ऑलवेज. त्यामुळे आपल्याला x1 इज इक्वल टू 1 मायनस x2 हे ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. म्हणजे P1 इज इक्वल टू P01 x1 हे आपलं रॉल्स लॉचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये x1 साठी आपण 1 मायनस x2 सबस्टिट्यूट करणार आणि मग मल्टिप्लाय करायचं P01 मायनस P01 x2.
हम्म. किंवा आपण कसं लिहू शकतो ह्याला, P1 इज इक्वल टू P01 मायनस P01 x2 ना. मग आपण जर समजा ह्याला रिअरेंज केलं आणि P01 x2 ला लेफ्ट साईडला नेलं आणि या P1 ला राईट साईडला नेलं, तर आपण म्हणू शकतो P01 x2 इज इक्वल टू P01 मायनस P1. आता P01 काय आहे? P01 हे प्युअर सॉल्व्हंटचं आहे. P1 काय आहे? P1 हे सोल्युशनचं वेपर प्रेशर आहे किंवा सॉल्व्हंट अबाउट द सोल्युशन असं म्हणू शकतो. आणि यांच्यातला डिफरन्स म्हणजे काय? डेल्टा पी, दॅट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो बरोबर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू P01 इंटू x2. हा. आता x2 काय आहे? x2 हा आहे मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. So number of particles पर depend है. Delta P depends upon mole fraction of the solute, that is number of particles of the solute, and therefore delta P, that is lowering of vapor pressure, is the qualitative property. बरं, मागच्या वर्षी तुला मी जे कॉन्सन्ट्रेशन चे सगळे हे शिकवले होते ना, मोलारिटी, मोलालिटी, मोल फ्रॅक्शन, तेव्हा तुला मी असं काही चार्ट लिहून दिला होता का, काही सिम्बॉल्सचा? 2 मिनिटं. हा बघ, आता मग लिहून घे, पण इकडे शोधते. जे W1 W2 M1 M2 N1 N2 असा काही चार्ट दिलाय का बघ. हो आहे. आहे ना. ते टर्म सोल्युशन, सॉल्व्हंट, हा, सोल्यूट, येस येस, गुड मास, वेट, मोलार नंबर ऑफ मोल, मोल हा, फ्रॅक्शन, मोलारिटी, गुड, व्हॉल्यूम. येस. तर त्याच्यात तुला लक्षात येईल की x2 इज, आता इथे प्रत्येकाला लक्षात ठेवायचं की 2 जेव्हा आपण सबस्क्रिप्ट लावतो ना, दॅट 2 सबस्क्रिप्ट इज फॉर सोल्यूट आणि मोल 1 इज फॉर सॉल्व्हंट. ओके. तर आता P01 म्हणजे काय? नॉट म्हणजे प्युअरसाठी, 1 हो. म्हणजे सॉल्व्हंट, P म्हणजे वेपर प्रेशर. सो P01 इज द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. P1 is the vapor pressure of solvent over solution. X2 2 आहे ना, X म्हणजे मोल फ्रॅक्शन, 2 म्हणजे सोल्यूट, सो मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. सो P01 मायनस P1 म्हणजे डेल्टा P. डेल्टा P इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन X2, कारण काय आहे? डेल्टा P इज इक्वल टू P01 इंटू X2. म्हणजे जसं X2 चेंज होईल, कारण P01 विल नॉट चेंज बिकॉज P01 इज स्टँडर्ड. स्टँडर्ड काय आहे? तर तो प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर आहे. सो प्रत्येक सॉल्व्हंटसाठी P01 विल बी सेम, कुठलंही त्याच्यामध्ये सोल्यूट घातलंस तरी पण. But as x2 changes, delta P changes. Therefore, delta P depends upon the number of particles of solute and therefore it is colligative property. So असं विचारू शकतात, prove that lowering of vapor pressure is a colligative property. तर त्यासाठी काय करायचं? त्यासाठी आपला रॉल्स लॉचं जे आहे ना, हे लिहायचं स्टेटमेंट, P1 इज इक्वल टू P01 x1 आणि मग x1 मध्ये म्हणजे इथपासून सगळं स्टेटमेंट लिहायचं. ओके. आणि मग डेल्टा P इज इक्वल टू P01 x2 म्हणजे दॅट इज डेल्टा P डिपेंड्स अपॉन x2 म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, म्हणून ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. तर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड आहे, इट डज नॉट डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द सोल्यूट. मग जर मोल फ्रॅक्शन सेम असेल, ग्लुकोज असेल, सुक्रोज असेल किंवा युरिया असेल, आता हे सगळं नॉन इलेक्ट्रोलाइटच्याच रिस्पेक्टमध्ये बोलतोय आपण, हे जर सेम असेल तर त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॅल्यू पण सेमच असणार, जरी त्याचं सोल्यूटचं नेचर डिफरंट असलं तरी. नेचर म्हणजे नाव डिफरंट असतं, नॉन इलेक्ट्रोलाइट मधलंच दुसरं कुठलं तर. सो हे आपल्याला 2 मार्काला विचारू शकतात, शो दॅट किंवा स्टेट रॉल्स लॉ, अप्लाय रॉल्स लॉ टू द सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट, असं जरी विचारलं तरी पण हेच लिहायचं. चालेल. बरं, आता मला सांग की आज आपण 15 ला सुरू केलं, तर 15 पर्यंत घेऊ की तुझं काय आहे अजून पुढे? नाही, काय नाही. मग 15 पर्यंत घेऊ अजून.
हो चालेल. म्हणजे एखादा टॉपिक आपला होईल पुढचा. हो. सो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह म्हणजे तुम्ही काय? तुम्ही ते लिहून दिले त्या चार्टचा काय हा करायचं? हा ते जो चार्ट आहे ना त्यातलं हा. W1 म्हणजे काय ते सगळ्या टर्म्स लक्षात ठेव, कारण आपल्याला ना आता फ्रिक्वेंटली त्या वापरायला लागणार आहेत टर्म्स. W म्हणजे मास लक्षात ठेव, M म्हणजे मोलार मास, आणि 1 जे आहे ते सगळं सॉल्व्हंटसाठी, 2 जे आहे ते सोल्यूटसाठी, आणि ज्याला काहीच दिलेलं नाहीये सबस्क्रिप्ट ते सगळं सोल्युशनसाठी आहे. ओके. म्हणजे आता बघ x1 x2 हे आहे मोल फ्रॅक्शन सॉल्व्हंट सोल्यूटचं, N1 N2 आहे नंबर ऑफ मोल सॉल्व्हंट सोल्यूटचे, तर W1 आहे सॉल्व्हंटचा मास, W2 आहे सोल्यूटचा मास, तर M1 आहे सॉल्व्हंटचा मोलार मास, M2 आहे सोल्यूटचा मोलार मास, आणि नुसता कॅपिटल M म्हणजे मोलारिटी आहे, स्मॉल m म्हणजे मोलालिटी आहे, V म्हणजे व्हॉल्यूम आहे सोल्युशनचा, त्याला काही सबस्क्रिप्ट नाही आहे. 1 सबस्क्रिप्ट वाले सगळे सॉल्व्हंटचे, 2 सबस्क्रिप्ट वाले सगळे सोल्युशनचे, एवढं सोल्यूटचे, एवढं लक्षात ठेव. हो. आणि त्या सगळ्या टर्म्स येतात त्याच्यात जे फॉर्म्युले आहेत त्यांचं रिलेशन आपल्याला इथे बरेच वेळा वापरायला लागणार आहे आता ह्या चॅप्टरमध्ये. ओके. सो हे झालं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग म्हणजे काय? कोणाच्या तरी रिस्पेक्टमध्ये, कोणाच्या तरी रिलेशनमध्ये. आता आपल्याला माहिती आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डेल्टा पी, म्हणजे काय? P01 मायनस P1. सॉल्व्हंटच्या प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरमध्ये त्या सॉल्व्हंटचं सोल्युशनमधलं वेपर प्रेशर सबट्रॅक्ट केलं की आपल्याला मिळेल डेल्टा पी, आणि त्याला जर आपण रिलेट केलं त्याच सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरशी, जेव्हा त्याच्या प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरशी, तर त्याला आपण म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विथ रिस्पेक्ट टू द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. सो डेल्टा पी अपॉन P01. मग डेल्टा पी म्हणजे काय? P01 मायनस P1 अपॉन P01. हे जे आहे दॅट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता आपल्याला माहिती आहे की इथे आपण एक हे बघितलं, डेल्टा पी इज इक्वल टू P01 x2. या P01 ला आपण लेफ्ट साईडला आणलं तर काय होईल? डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू x2 असं रिलेशन होईल. हो बरोबर आहे? बरोबर. येस. मग आता डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू x2, पण डेल्टा पी अपॉन P01 म्हणजे हे पण आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बरोबर. सो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू x2. मग x2 काय आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. म्हणून हो. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, sorry, relative lowering of vapor pressure is also a colligative property because it is equal to the number of mole fraction, or it is equal to the mole fraction of the solute. हे असं पण विचारू शकतात. शो दॅट लोअरिंग ऑफ वेपर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट, असं जर विचारलं तर इथपासून द्यायचं हां. की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू x2 दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. हे पण 2 मार्काला डेरिव्हेशन विचारू शकतात. तर ही जी सगळी डेरिव्हेशन आहेत ना ते आत्ता आपल्याला लिहायला वेळ नाही, पण घरी लिहून काढ सगळी. आता जसे आज शिकलो ना तर आजच्या आज लिहून काढ, एकदा बघून लिहून काढ आणि एकदा न बघता, मग तुला येईल लिहिताना. हो. आणि मग फ्रिक्वेंटली जे आपल्याला एक्झाम मध्ये विचारले ती हा चॅप्टर कंप्लीट झाला की मी तुला जे हे देईन एक्झाम देईन त्याच्यामध्ये सांगेनच कुठली फ्रिक्वेंटली विचारतात ते. चालेल. तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वरती काय काय प्रश्न येऊ शकतात? तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय, किंवा ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी येते MCQ मध्ये येऊ शकतो, किंवा वेपर प्रेशर लोअरिंग अप्लाइड किंवा रॉल्सला अप्लाइड टू द सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट, म्हणजे हे येऊ शकतं. मग हो. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, शो दॅट येऊ शकतं. किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, हे येऊ शकतं. किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट, शो, असं येऊ शकतं. हां. आता सर्वात ह्याच्यातला की पॉइंट किंवा इम्पॉर्टंट पॉइंट, मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. कारण ह्याच्यासाठीच आपण हे शिकलो, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकलो की आपल्याला मोलार मास काढता आलं पाहिजे. एखाद्या अननोन सबस्टन्सचं मोलार मास आपल्याला काढायचं असेल तर ह्याच्यावरनं आपल्याला काढता येतं. तर मग हे मोलार मास ह्याच्यावरनं कसं काढायचं? तर आपल्याला माहिती आहे आत्ता आपण जे बघितलं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू x2. मग आता म्हणजेच काय? P01 मायनस P1 अपॉन P01 इज इक्वल टू x2.
P naught 1 minus P1 upon P naught 1 is equal to x2 आणि हेच म्हणजे काय डेल्टा P upon P naught 1 हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि विथ रिस्पेक्ट टू सॉल्व्हंट प्युअर सॉल्व्हंट म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग आपल्याला हे माहिती आहे म्हणजे डेल्टा P upon P naught 1 is equal to x2. What is x2? चार्ट मध्ये बघ x2 म्हणजे काय आहे हॅलो आपल्या चार्ट मध्ये बघ x2 म्हणजे काय आहे तू म्यूट आहेस का हॅलो तू ह्याच्यात नाही आहेस का मीट मध्ये का म्यूट आहेस हॅलो हॅलो लिव्ह झालात का हा मग हे करतो का परत हे करतो हे जॉईन करतो आवाज ऑन करतो हा जॉईन कर करतो मला कर कर हॅलो
माझ्याकडनंच गेलं होतं का नेट? हो तुमच्याकडनंच गेलेलं होतं. अच्छा, हा कारण मी पण अजून शोधते माझी, म्हटलं अरे सुरू कुठे नाहीये. ओके ओके, बरं बरं बरं, ठीक आहे. मिनिट screen share करते. हा, तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू x2. हे आपण बघितलं, येतं ऐकायला? हो येत आहे. हा, म्हणजे P01 मायनस P1 अपॉन P01 इज इक्वल टू x2. x2 म्हणजे काय, तर मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट दॅट कॅन बी रिटन ॲज N2 अपॉन N1 प्लस N2. हा फॉर्म्युला, हा हे फॉर्म्युले परत तुला रिवाइज करायला लागतील. त्यातच मला वाटतं चार्टमध्ये सगळे फॉर्म्युले पण असतील. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट आहे x1 इज इक्वल टू n1 अपॉन n1 प्लस n2. हा, x2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस N2 म्हणजे काय, तर त्या सोल्यूटचा नंबर ऑफ मोल्स अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स, आणि बायनरी सोल्युशन असल्यामुळे दोघांचेच नंबर ऑफ मोल्स, एक सॉल्व्हंट हो. एक सोल्यूट. आता नंबर ऑफ मोल्स आपण कसे कॅल्क्युलेट करतो, मास ऑफ द सॉल्व्हंट अपॉन मोलार मास ऑफ द सॉल्व्हंट. सो ह्या झाला N1, मास ऑफ द सॉल्व्हंट अपॉन मोलार मास. N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, मास ऑफ द सोल्यूट अपॉन मोलार मास. फक्त इथे मास घेताना ते ग्रॅम मध्येच पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. किलोग्रॅम मध्ये असेल तर ते ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. आता ह्या N1 आणि N2 च्या ह्या झाल्या डेफिनेशन किंवा फॉर्म्युले. आता इथे आपण एक कन्सिडर केलं होतं की नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहेत आणि व्हेरी डायल्यूट सोल्युशन आहेत, हॅव्हिंग मोलॅरिटी 0.2 मोलार ऑर लेस दॅन दॅट. मग मोलॅरिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. मोलॅरिटी कमी आहे याचा अर्थ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पण कमी आहेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कमी आहेत म्हणजे N2 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन N1 किंवा N1 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन N2. पण N2 इज नॉट झिरो, नाहीतर सोल्युशनच होणार नाही. म्हणजे N2 ला आपण झिरो नाही टाकू शकत, बट N1 प्लस N2 कॅन बी रिटन ॲज नियरली इक्वल टू N1. म्हणजे इथे आपण वरती झिरो टाकू शकत नाही व्हॅल्यू, बट हो इथे नाही. आपण N1 प्लस N2 कॅन बी रिटन ॲज N1. म्हणून आपण काय लिहायचं, N2 अपॉन N1, बिकॉज N1 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन N2. इन डिनॉमिनेटर इट कॅन बी निग्लेक्टेड, पण न्यूमरेटर मध्ये निग्लेक्ट केलं तर झिरोच व्हॅल्यू होईल ना त्याची. हो. So N2 upon N1. So we can write delta P upon P01 is equal to N2 upon N1. What is N2? N2 is equal to W2 upon M2 and N1 is equal to W1 upon M1. मग आपण हे कसं लिहिणार, डेल्टा P upon P01 is equal to W2 upon M2 into M1 अपॉन W1. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये उलटा जाऊन मल्टिप्लिकेशन होतं ना, M1 वरती गेला, W1 खाली झाला. सो वी हॅव दिस फॉर्म्युला, डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू W2 M1 अपॉन W1 M2 W1. आता इथे आपण कशासाठी हे सगळे फॉर्म्युले लिहिलेत, तर आपण हे लिहिलंय सगळं नॉन व्होलाटाईल सोल्यूटच्या मोलार मास कॅल्क्युलेट करण्यासाठी, म्हणजे M2 साठी, बरोबर. म्हणजे डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपला झाला. मग आपण M2 साठी पण फॉर्म्युला लिहू शकतो. तो कसा लिहायचा, M2 ला लेफ्ट साईडला न्यायचं, डेल्टा P अपॉन P01 इंटू M2 इज इक्वल टू W2 M1 अपॉन W1. मग ह्यांना इकडे आणायचं राईट साईडला. देअरफॉर M2 इज इक्वल टू W2 M1 अपॉन W1 इंटू P01 वरती, डेल्टा P खाली. मग हे झालं रिलेशन M2 आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मधलं. किंवा हे पण रिलेशन असं पण लिहू शकतो आपण, असं काही नाही, हे फक्त आपण रिअरेंजमेंट केलं आणि M2 साठी लिहिलंय. मग आता जेव्हा आपण इथे बघतो, ही अख्खी व्हॅल्यू जी आहे ती रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे, आणि ही जी M2 ची व्हॅल्यू आहे ही मोलार मास आहे. मग ही रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा हे नुसतं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वरती घेतलं ते, आणि M2 हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, एक आहे न्यूमरेटर मध्ये, एक आहे डिनॉमिनेटर मध्ये. तो डेल्टा P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास ऑफ द सोल्यूट. म्हणजे जर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इन्क्रीज झालं, म्हणजे मोर जास्त लोअरिंग झालं, तर M2 हे, याचा अर्थ M2 हे कमी असणार आहे, आणि जर हे कमी असेल तर हे जास्त असणार आहे. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ह्या फॉर्म्युलावरनं आपण
त्याची व्हॅल्यू काढू शकतो. मग ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला विचारतात, तर आयदर M2 काढायला विचारतात किंवा आपल्याला डेल्टा पीची व्हॅल्यू काढायला विचारतात. M2 मोलार मास सोल्यूटचं. सोल्यूटचं तेच तर हा. आपल्याला हवं आहे ना, तेच आपलं एम आपला तोच आहे, मोलार मास ऑफ द सोल्यूट काढायचा आहे. कारण ते अननोन असेल ना, हो. अननोन सोल्यूटचं मोलार मास, आणि मग आपल्याला त्याच्यावरनं पुढे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला नाही म्हणजे केमिस्टला काढता येईल, पण हा त्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी लर्न करायच्या असतात. आणि हे हमखास 2 मार्काला विचारतातच एक्झाममध्ये. ह्याच्या 4 प्रॉपर्टी आहेत ना कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, त्याचं रिलेशन मोलार मास बरोबरचं. हाऊ विल यू कॅल्क्युलेट और हाऊ विल यू डिटरमाइन मोलार मास ऑफ अ नॉन volatile solute using either lowering of vapor pressure or elevation in the boiling point or depression in the freezing point or osmotic pressure. जनरली ऑस्मोटिक प्रेशरचं विचारतात, कारण ती बेस्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे मोलार मास फाइंड आउट करण्यासाठी. पण ह्या चारीपैकी काही विचारू शकतात 2 मार्काला, आणि एकदम इझी आहे. फक्त आपल्याला काय हे बेसिक जे फॉर्म्युले आहेत ना, हे जे लक्षात असेल तर परत परत सबस्टिट्यूशन कसं करायचं ते आपल्याला कळतं. आणि इथे N1 इज ग्रेटर दॅन N2 असं असेल तर ते पण आपल्याला कळतं. सो हे झालं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता या लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचे पुढे सगळे हे इथे सगळं दिलंय, मी तुला सांगितलं ना तसंच दिलंय. ह्याचे सगळे कॉन्सिक्वेन्सेस आहेत पुढे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचे, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. तर हे आपण नंतर बघूया. त्याच्या आधी उद्या आपण ही जी सॉल्ट एक्झाम्पल आहेत ना ती पण बघूया, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची, आणि मग पुढचे पॉईंट बघूया. ओके, हो. ओके, चालेल. आज आपण आता ठेवूया. चालेल. ओके. बाय. बाय. थँक्यू.